बेसिकली हे आधी हाच प्रश्न बहुतेक स्नेहल मॅडमनी पण विचारलाय. मुळात आधी अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान म्हणजे नक्की काय. ओके, मग मृत्यू सप्तमावरनं बघायचा, मारक स्थानावरनं का अष्टमावरनं बघायचा असाही प्रश्न येईल, कारण सप्तमावरनं पण मृत्यू सांगितलेला आहे ना, बरोबर आहे ना. द्वितीय स्थानाला मृत्यूजाल म्हटलेलं आहे पराशरांनी, मृत्यूजाल म्हटले ना, मागच्या लेक्चरला शिकलो आपण. बेसिकली मृत्यूचं कारण, मृत्यूची परिस्थिती, मृत्यू कसा होईल ह्याचा विचार अष्टमस्थानावरनं करावा हे सांगितलेलं आहे. त्याला छिद्र तत्व असं आपल्या शास्त्रामध्ये कॉन्सेप्ट आहे. छिद्र तत्व, छिद्र याचा अर्थ अष्टमस्थानाशी संबंधित येणारे घटक. छिद्र तत्व म्हणजे अष्टमेश आला, त्यात अष्टमातील ग्रह आला, कारक म्हणून शनी आला, आणि मग पुढच्या गोष्टी मग 64वा नवमांश, 22वा द्रेष्काण वगैरे वगैरे ही सगळी छिद्र तत्व होतात. पण त्याचं मेन लॉजिक आहे की ते अष्टमस्थानाशी निगडीत घटक आहे. ओके, त्यांचा विचार हा मृत्यू कशा पद्धतीने होईल, त्याचं कारण काय असेल हे ओळखण्यासाठी केला जातो. पण मृत्यू केव्हा होईल हे मारक स्थानांवरनं ठरत. मृत्यू केव्हा होईल हे अष्टमावरनं नाही ठरत. हा फरक आहे दोघांमध्ये. आणि विशेष करून सप्तम ते प्रबळ मारक आहे. ओके, डिपेंड्स, 7 आणि 2 पैकी जे अधिक प्रबळ मारक आहे का कोण कमी प्रबळ मारक आहे ग्रहस्थितीनुसार ठरतं, पण बाय डिफॉल्ट सप्तम हे प्रबळ मारक. ओके, त्यामुळे केव्हा होईल कालनिर्णय ज्याला आपण म्हणतो हे ओळखण्यासाठी सप्तम सांगितलेले. मग आता अष्टमस्थानामध्ये मृत्यू येतो म्हणजे बेसिकली काय येतं, तर अष्टमस्थानात मृत्यू म्हणजे ह्रास, या मृत्यू याचा अर्थ डेड, डेथ एवढाच नाही. मृत्यू याचा अर्थ एका गोष्टीमध्ये मेजर ट्रान्सफॉर्मेशन होऊन टोटल परिवर्तन होणं किंवा ह्रास होणं याला मृत्यू मानलेलं आहे. आपल्याकडे शास्त्रामध्ये मृत्यूचे पण अनेक प्रकार आहेत ना, निंदा मृत्यू, अमुक मृत्यू, तमुक मृत्यू वगैरे. ओके, निंदा झाली तरी त्याला मृत्यू मानलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये. महाभारत वगैरे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यात नको शिरायला. पण मृत्यू म्हणजे बेसिकली इट्स नॉट ओनली द डेथ, फक्त शरीराचा मृत्यू मानलेला नाहीये. आणि शरीराचा जरी मृत्यू मानला तरी बेसिकली तिथे सूत्र काय आहे तर लक्षात घ्या. इथे थोडेसे मग तुम्हाला आयुर्वेद, तत्वज्ञान, योगशास्त्र, काही अंशी तंत्रशास्त्र सुद्धा मध्ये आणावं लागतं. तंत्रशास्त्रावर मी जास्ती बोलणार नाही. आयुर्वेदामध्ये सूत्र आहे, मरणम बिंदू पातेन मरणम जीवनम बिंदू धारणात. इथे वैद्य आहेत काही काही जण, ते माझ्यापेक्षा चांगली समजवतील गोष्टी. मरणम बिंदू पातेन याचा अर्थ काय, अनेक प्रकारे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय एकदम. ह्यात अनेक, त्यामुळे मी एक्झॅक्टली वर्ड बाय वर्ड न घेता इसेन्स समजून घ्या मला काय सांगायचं. आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्मचर्य पाळायला सांगितलेलं आहे, त्याच्यामागे फार मोठं लॉजिक आहे बेसिकली. ओके, ब्रह्मचर्य पाळायचं म्हणजे काय, बेसिकली आपण जे काही खातो, सकस जे काही खातो, अरबट चरबट चरतो त्यांनी ते सोडून द्या. सकस जे काही आपण खातो त्याचं सप्तधातूंमध्ये रूपांतर होतं, बरोबर. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा जो धातू होतो साधारण महिन्याभराने तयार होत होतो शरीरामध्ये ऑन एन एव्हरेज 28 दिवसांनी, तो शुक्र धातू असतो. ह्या शुक्र धातूची, हे मी तुम्हाला शुक्र समजवताना समजवलंय, या शुक्र धातूची प्रधान 2 कार्य आहेत शरीरामध्ये. एक आहे त्याचं व्यापक कार्य, कारण ते स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीरात होणार ना तयार. स्त्रियांच्याही शरीरात शुक्र धातू हा असतोच, हे लक्षात घ्या. मानवी शरीरामध्ये जी जी म्हणून शक्ती आहे, जे जे ओज आहे, जे जे सामर्थ्य आहे, मग ते बौद्धिक असो किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचं सामर्थ्य असो, ओज असो, शक्ती असो, तेज असो, ते शुक्र धातू व्यतिरिक्त शक्य नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे 1 लिटर दूध, त्याच्यात जेवढी शक्ती आहे त्या दुधाचं वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊन शेवटी जे तूप बनतं ते 1 लिटर दुधाचं केवलंसं तूप बनतं. पण त्या तुपामध्ये दुधापेक्षा किती पराकोटीचे टिकाऊपणा पण असतो आणि गुणधर्म पण असतात. दूध एका दिवसात नासेल, तूप महिने पण राहील, आणि त्या दुधापेक्षा कितीतरी पटीने गुणधर्म आलेले असतात. एक्झॅक्टली शरीरातला शुक्रधातू हाच की तुम्ही खाता ते वेगवेगळे पदार्थ म्हणजे दूध समजा, आणि त्यातून अस्थिमध्ये काही भाग गेला, मांसामध्ये काही भाग गेला, मज्जेमध्ये काही भाग गेला, रक्तामध्ये काही भाग गेला, वगैरे वगैरे करत करत मेद साठला, अमुक तमुक सगळं करत करत स्नायू झाले. सार रूपाने जे येणार आहे ना ते प्रचंड टिकाऊ असणार आहे, दीर्घायुषी असणार आहे, आणि त्यात प्रचंड ओतप्रोत शक्ती भरलेली असणार आहे. तो आहे शुक्र धातू. ह्या शुक्र धातूचं एक प्रधान कार्य शरीराभर सगळीकडे तेज आणि ओज पसरवणं हे आहे. आणि दुसरं खालच्या लेवलचं
जे कार्य आहे ते म्हणजे प्रजनन. मग त्यात प्राधान्याने पुरुषांच्या शरीरामध्ये तो वीर्य रूपाने असतो आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये तो बीज रूपाने असतो, आर्तव रूपाने असतो. ह्या शुक्राचं संवर्धन जर झालं तर नुसतं शरीर नाही तर मन, बुद्धी सारं बलवान होतं. हनुमंताला बुद्धिमत्तां वरिष्ठम म्हणायचं काहीच गरज नव्हती ना. नाहीतर बुद्धिमत्तां वरिष्ठम कशाला म्हटलेलं आहे त्याला? तो बुद्धिमत्ता एवढी आली कुठून त्याच्याकडे? आधी मुळात ब्रह्मचर्य आहे. आणि म्हणून शरीरामध्ये शुक्र धातू जोवर पूर्ण कार्यरत होत नाही, पूर्ण तयार होत नाही, म्हणजे थोडक्यात शरीराची वाढ पूर्ण होत नाही टोटली, तोवर आपल्याकडे शुक्र धातूची नासाडी करू नका. कारण अदरवाईज तुम्ही तुमची शक्ती, जे हायेस्ट पोटेन्शियल आहे तुमच्यातलं, की जी शक्ती अधोगामी वाहत गेली तर तुमची शक्तीचा ऱ्हास येतो आणि ऊर्ध्वगामी वाहत गेली तर हायेस्ट स्टँडर्ड्स ऑफ कॉन्शियसनेस पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ती शक्ती जर तुम्ही वाया घालवली तर एका अर्थी ते मरण आहे तुमचं. मग ते देहाचंच मरण असं नाही, शक्ती ऱ्हास ह्या अर्थाने अष्टमस्थानाला मानलेलं आहे, शक्ती ऱ्हास, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही बघा पुरुषाची संभोगाच्या स्थितीनंतर पुरुषाची अवस्था काय होते? दलित गात्र होतो की नाही काही काळ तरी. स्त्रियांचा तेवढा प्रॉब्लेम येत नाही, पण पुरुषाची अवस्था काय होते हे काय? किंवा जे सततचं मैथून करतात, इमिजिएटली डोळ्यांवरनं तुम्ही ओळखू शकता. इमिजिएटली तो माणूस बाकी म्हणजे ज्याला ओळखता येते त्याला, हा, तो माणूस बाकी 4 जणांपुढे कितीही नोबल, कितीही असा मोठा बिठा वगैरे असू दे, डोळ्यांवरनं इमिजिएटली लस्टी आहे की नाही ते इमिजिएटली कळतं. इमिजिएटली ज्याला ती जाण आहे त्याला. ओके, का? कारण शक्तिऱ्हास जर तुमचा सतत 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 होत असेल तर सगळ्यात पहिले तुमचे डोळे अफेक्ट होतात इमिजिएटली, हे लक्षात घ्या. ओके. आणि एकंदरीतच आयुष्याची नासाडी होते, हे लक्षात घ्या चांगल्या अर्थाने. हा, मग तुम्ही म्हणाल की मग हे कॅसानोवा वगैरे लोक कसे काय इतके जगले वगैरे, ओके, तो भाग वेगळा आहे. पण त्यांची आध्यात्मिक उन्नती पण नाही झाली. मानवी जीवनाचं प्रधान ध्येय हे आध्यात्मिक उन्नती, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी ती शक्ती ऊर्ध्वगामी वळवली, ऊर्ध्वरेता झालो तर किमान तिर्यग्रेता झालो तरच त्या शक्तीचा खऱ्या अर्थाने वापर होणार आहे. नाही तर एक जीव जन्माला आला आणि एक जीव मरून गेला, याच्यापेक्षा आपल्या आयुष्याला फारसा काही अर्थ उरत नाही, हे लक्षात घ्या. आणि अति झालं तर रोग जडतातच, नो डाऊट अबाउट इट. अति झालं तर रोग जडतातच, नो डाऊट अबाउट इट. ओके. तर त्यामुळे कसं आहे की आयुष्याचा जर ज्याला आपण म्हणतो सक्षमता, तर ते वीर्य नासाडी न करता, शुक्राचं नासाडी न करता, तन मन धनाने ब्रह्मचर्य, तनाने मनाने दोन्हीने ब्रह्मचर्य पाळणं, ह्यांनी दीर्घायुष्याचं, हल्ली का नाही दीर्घायुष्य, किंवा असलं तरी खंगत समजा कल्पना करा 100 वर्षापूर्वी जशी अँटीबायोटिक आणि गोळ्या नव्हत्या तसा काळ आता आला तर 50शीत गचकतील सगळी माणसं. आता माणसं जगतायत पण ते कुबड्या घेऊन जगतायत ना, हे विटॅमिन घे, ते कॅल्शियम घे, हे विटॅमिन डी घे, यावनी घे. त्याला जगणं नाही म्हणत, सुदृढता नाहीये. ही सुदृढता नाहीये. ही सुदृढता का नाहीये? कारण आपल्याकडचे सगळे शास्त्राचे हे सगळे नियम गेलेले आहेत. अन्नधान्य, त्यामुळे अन्नधान्यातच आधी मुळात शुक्र धातू नाहीये. पिझ्झा पास्ता मधनं काय शुक्र धातू संवर्धन होणार? सांगायचा मुद्दा असा आहे की अष्टमाचं ते मेन कार्य. दुसरी गोष्ट, अष्टमाशी मृत्यू येण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण, अष्टमाचा कारक होतो कोण? शनी. बरोबर. शनी आहे वायू तत्वाचा. शनी आहे वायू तत्वाचा. शनी वायू तत्वाच्या प्रबळ ज्या राशी आहेत त्यातली पहिली राशी येते ती तृतीय स्थानात येते. बरोबर. तृतीय स्थानामध्ये आपली प्राणशक्ती, आपला कंठ आहे तिकडे आणि नाक आहे तिकडे. बरोबर. शरीरामध्ये प्राणशक्तीचा संचार बेसिकली हा नाकातून, म्हणजे पहिला प्राण संचार तो श्वास घेतल्यावर त्याच्या सोबत, बरोबर की नाही? त्या प्राण मुख्यत्वे, प्राणांचेही इतर प्रकार आहेत पण मुख्य प्राण तिथे वायूचं कार्य आहे. बरोबर. जी माणसं साधक असतात, तपस्वी असतात, ज्यांनी शक्ती संचय केलेला असतो, त्यांचा मृत्यूवेळी सुद्धा प्राण आहे ना हा ऊर्ध्व दिशेने बाहेर पडतो. म्हणजेच आयदर तो नाकावाटेच बाहेर पडतो, नाक कान अशा वेळेस जिकडे आकाशाची पोकळी आहे बेसिकली, किंवा अगदीच वरच्या लेवलचं असेल तर ब्रह्मरंध्रातनं बाहेर पडतो. मी बघितले कोकणात एक अशी व्यक्ती. पण नॉर्मल माणसं जी असतात, ओके, ज्यांनी नुसते संचित साठवत गेलेले आहेत, कर्म करत गेलेली आहेत, कर्मफळ आणखीन वाढवत गेलेली आहेत, ओके, त्यांचा प्राण हा गुदावाटे बाहेर पडतो, म्हणजे पार्श्वभागावाटे बाहेर पडतो. आपण म्हणतो ना मरणप्राय भीती झाली आणि
लघवी झाली, घाबरल्यावर लहान बाळाला म्हणतो ना चड्डी ओली होईल लहान भाषेत, ते काय असतं, ते अपानाचं कार्य असतं, अपानवायूचं कार्य असतं. हे तिथे शनीचं कार्य आहे, अपान, अधोगती. अष्टमाचं कार्य अधोगती आहे. नॉर्मल माणसांचा प्राण ज्यांचं कर्माचं नुसतं संचित साठत 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 चाललेलं आहे किंवा अधिकच वाढत चाललेला आहे, त्यांचा प्राण हा असा मागून बाहेर पडतो. अष्टमाचा अशा पद्धतीनं, म्हणून पराशराने सुद्धा ना, म्हणून अष्टमाची नाळ कशाची आहे, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोघांची आहे. म्हणून पराशराने शब्द कुठला वापरलाय, गत्यनुकादिकम, म्हणजे पूर्वीचंही झालेलं आयुष्यामध्ये आणि यापुढे येणाराही जन्म, हे दोन्ही नॉर्मल माणसांच्यासाठी तो शब्द वापरलेला आहे की अष्टमाची अशी नाळ ही मृत्यूशी आहे आणि आणि गती मिळणं जीवाला किंवा शक्तीचा ऱ्हास होणं, ह्या अर्थाने तिथे मृत्यू सांगितलेला आहे. आणि म्हणून अष्टमस्थान बलवान असेल तर मृत्यू डिले होतो. का होतो? कारण अष्टमस्थान सुस्थितीत असेल म्हणजे व्यक्ती शक्ती संचय चांगला करते. मे बी व्यक्तीला ते जाणीव पण नसेल, तिची लाईफस्टाईल बाय डिफॉल्ट अशी बनत असेल, वी डोंट नो. ओके, पण अष्टमस्थान सुस्थितीत असणं हे शक्ती संचय ऑटोमॅटिकली होतो व्यक्तीचा आणि दीर्घायुष्य लाभतं, हे लक्षात घ्या. आणि या अर्थाने अष्टमस्थानी मृत्यूचं स्थान आहे. दुसऱ्या अर्थाने शक्ती ऱ्हास होण्याचा अर्थ मृत्यूच नाही, तर मृत्यू तुल्य वेदना किंवा मृत्यू समपीडा देणारं ते स्थान आहे, हे लक्षात घ्या. मृत्यूच होईल अशातला भाग नाही, पण मृत्यू बरा अशी म्हणायची पाळी यावी अशा वेदना अष्टमस्थान देऊ शकतो. या अर्थाने ते अष्टमस्थान हे मृत्यूस्थान आपल्या शास्त्रामध्ये मानलेलं आहे. मृत्यूचा मोक्षाशी काही संबंध नाही, ऍब्सोल्युटली काही संबंध नाही. कारण मृत्यू हा बेसिकली एक ओनली ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता कोणीतरी बहुतेक अविनाश सरांनी प्रश्न विचारला की अष्टमस्थानाचं ट्रान्सफॉर्मेशनची काय संबंध आहे, त्याचंही उत्तर इथेच देतो. बेसिकली मृत्यू होतो म्हणजे काय होतं, आपलं शास्त्र हे अध्यात्मविद्येशी निगडीत असल्यामुळे अध्यात्मविद्येची प्रिन्सिपल तुम्हाला मानायची नसतील तर ज्योतिष शिकता येणार नाही. हा, म्हणून मला अध्यात्मविद्येतच याचं उत्तर द्यावं लागेल. मृत्यू होतो म्हणजे बेसिकली काय होतं, जाणते लोक जाणतात की आत्मा फक्त जसे आपण जसे कपडे बदलतो तसं आत्मा देह बदलतो, त्या आपल्याला काही नाही. दॅट्स सिम्पल. ओके, आपला उल्हास देह टिचभर 60-70-100 वर्षाचं आयुष्य आपल्याला खूप ते आत्मकेंद्रित झाल्यामुळे मोठं वाटतं, पण बेसिकली तुम्ही बघा ना, आदिमानवापासून त्या लाखो वर्षांचा इतिहासात बघा, आपण एवढंच टिचभर आयुष्य, बरोबर. एक जीव जन्माला आला, काही नाही गेला, काय काय फरक पडणार आहे. तसा आत्मा फक्त देह बदलतो आणि पुढील जन्मातल्या प्रारब्ध आणि संचिताच्या नुसार तो नवीन देह धारण करतो, बस, बाकी काही नाहीये. ही गती चालू राहते, मात्र गत्यानुकादिकम, ही गती चालू राहते आत्म्याची. ओके, एका जन्मातनं तो आला, दुसऱ्या जन्मातनं तो गेला. ओके, दुसऱ्या जन्मात तो गेला अष्टमस्थानातनं. ओके, म्हणजेच काय होतं की एकाचं स्वरूप पूर्ण, जे लग्नस्थानामध्ये जे जन्माला आलं ते अष्टमस्थानामध्ये त्याचा ऱ्हास झाला बेसिकली, म्हणजे स्वरूप पालटलं. अष्टमस्थाना देहाच्या दृष्टीने विचार करता तिथे मृत्यू आहे, इतर वेगवेगळ्या दृष्टीने विचार करता तिथे मोठं मेजर ट्रान्सफॉर्मेशन आहे, परिवर्तन, मेजर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये की पॅराडाईम शिफ्ट. इंग्लिशमध्ये ज्याला आपण पॅराडाईम शिफ्ट म्हणतो आपण, मेजर ट्रान्सफॉर्मेशन आहे अष्टमस्थानामध्ये. हे ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या पातळींवर होऊ शकतं, डिपेंडिंग ऑन तुमच्या अष्टमस्थानात ग्रह कसे आहेत आणि गोचर आणि दशा काळ कसा आयुष्यामध्ये येतोय. कोणाचं वैचारिक ट्रान्सफॉर्मेशन होईल की ज्यावेळेला, विशेष करून माझा असा अनुभव आहे की अष्टमस्थानामध्ये ज्यावेळेला शनीचं भ्रमण होत असतं, गुरुचं भ्रमण होत असतं, अष्टमस्थानामध्ये समजा विशेष करून तुमचे मानसिक ग्रह असतील, म्हणजे चंद्रासारखा ग्रह आहे, लग्नेश आहे, बुध आहे, त्यावेळेला तुमच्या मानसिक धारणांमध्ये मेजर ट्रान्सफॉर्मेशन होतं, मेजर. कित्येक वेळेला आयुष्यात एखादी कलॅमिटी येते आणि तुमच्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच पालटून जातो, किंवा दुसरं काहीतरी घडतं आणि चांगलंही, डिपेंडिंग ऑन ते भ्रमण शुभ आहे का अशुभ आहे, त्यानुसार आयदर कलॅमिटी मधनं घडेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीमधनं घडेल. पण मेजर ट्रान्सफॉर्मेशन होतं अष्टमस्थानात ज्यावेळेला मोठ्या ग्रहांची भ्रमण होतात त्यावेळेला. कोणाचं आर्थिक परिवर्तन मेजर होईल, सगळं चांगलं चाललंय, निर्णय असा घेतला, काहीतरी मेजर फटका बसला आणि अडकलो. किंवा अष्टमाची पॉझिटिव्ह बाजू म्हणजे अरे भुके कंगाल होतो, लॉटरी लागली आणि पैसे मिळाले. फुकटचा पैसा अष्टमात येतो ना, पैसा गमावणं पण अष्टमात आहे, बिघडलं तर पैसा फुकटचा पैसा मिळणं हेही अष्टमात आहे. कोण काय काय माहिती नाही, काय रस्त्यावर एखादी गरीब स्त्री दिसली, तिला मदत करत करत तिची ओळख झाली, तिने मला सेवा शुश्रूषा करायला दिलं आणि माझ्या तिच्या पाठी संपत्ती सोडून गेली, अष्टमाचं काम आहे. आलं चांगलं वाईट, मेजर ट्रान्सफॉर्मेशन आर्थिक दृष्ट्या झालं. तसं मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा वेगळ्या पातळ्यांवर डिपेंडिंग ऑन अष्टमाशी कुठले ग्रह निगडीत आहेत, मेजर ट्रान्सफॉर्मेशन काही जणांच्या बाबतीत होऊ शकतं.
मानसिक पातळीवर ते होतच असतं, ते आपल्याला कळत नाही, कारण ते मोस्टली तरी अष्टमाचा आपल्या अनकॉन्शियसशी संबंध जास्ती आहे, त्यामुळे ते आपल्याला कॉन्शियसली लक्षात येत नाही. पण पण हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बेसिकली मेजर पॅराडाईम शिफ्ट ज्याला आपण म्हणतो, परिवर्तन आहे, ते अष्टमस्थान. आता 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 वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजरने या ट्रान्सफॉर्मेशनचं सूत्र फारच ताणलेलं आहे हल्ली, ती गोष्ट सोडून द्या. पण अष्टमामध्ये परिवर्तनाची, मेजर परिवर्तनाची, पॅराडाईम शिफ्टची क्षमता ही निश्चितपणे आहे. हा त्याचा दुसरा हे अर्थ. आता मोक्ष म्हणजे काय? ओके,